नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. राजकारण नव्हे तर मराठी अस्मिता हा महाराष्ट्र एकीकरण समिती MES युवा समितीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मराठी सन्मान यात्रेचा केंद्रबिंदू ठरला आहे. सीमावादग्रस्त बेळगाव परिसरातून उभी राहिलेली ही चळवळ आता चौथ्या पिढीपर्यंत पोहोचली असून लहान मुलांनीही 70 वर्षाच्या संघर्षाची जबाबदारी अभिमानाने स्वीकारली आहे. मराठी भाषा, कला, संस्कृती, मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि मराठी भाषिकांचा हरवलेला सन्मान परत मिळवणे हेच मराठी सन्मान यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती गेली 7 दशके सीमावादग्रस्त भागातील 865हून अधिक मराठी बहुल गावांचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हावे यासाठी सातत्याने संघर्ष करत आहे. मराठी भाषिकांची स्पष्ट बहुसंख्या असताना देखील ही गावे दडपशाहीने कन्नड भाषिक राज्यात समाविष्ट करण्यात आल्याचा MESचा आरोप आहे. मराठी भाषा बोलल्याबद्दल शिक्षण व्यवस्थेत कन्नड भाषेची सक्ती, मराठी शिक्षण आणि सांस्कृतिक अधिकारांचा नकार अशा अनेक अन्यायकारक बाबींमुळे मराठी भाषिकांचे भाषा, संस्कृती आणि नागरी हक्क धोक्यात आले असल्याचे समितीचे ठाम मत आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रायगड. नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे.